हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण ऍप्लिकेशन्स पाहिले, ऍप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन, ज्याच्यामध्ये 3 ऍप्लिकेशन आपण पाहिले होते. एक पहिलं ऍप्लिकेशन आपण पाहिलं, व्हेकल इज ऑन अ सर्क्युलर रोड, सर्क्युलर हॉरिझॉन्टल रोड. सेकंड ऍप्लिकेशन आपण पाहिलं, व्हेकल इज ऑन अ दॅट मीन्स वेल ऑर वॉल ऑफ डेथ आपण पाहिला. त्याच्यानंतर थर्ड ऍप्लिकेशन आपण पाहिलं, व्हेकल इज ऑन अ बँक रोड, ज्याच्यामध्ये 2 इक्वेशन्स आपण पाहिलेले आहेत. 3 पाहिले. एक मॅक्झिमम सेफ्टी स्पीड काढला, दुसरा आपण काढला अप्पर लिमिट किती असावं, तिसरा आपण काढलं लोअर लिमिट किती असावं. असे 3 इक्वेशन्स आपण सेपरेटली फाइंड आउट केलेले आहेत. इम्पॉर्टंट इक्वेशन्स आहेत, तेही तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात. आता आज जो पार्ट आपण पाहणार आहोत हा कोनिकल पेंड्युलमचा आहे. पेंड्युलम तुम्ही पाहिलेलाच आहे, पेंड्युलम बद्दल तुम्हाला माहितच आहे. आता कोनिकल पेंड्युलम म्हणजे काय, काय चेंज आहे सिंपल पेंड्युलम मध्ये आणि काय चेंज आहे कोनिकल पेंड्युलम मध्ये. लिटल बिट चेंज. सिंपल पेंड्युलमची डेफिनेशन आपण काय करतो, सिंपल पेंड्युलम मध्ये काय असतं तर अ बॉब, एक छोटासा बॉब जो असतो तो बॉब ऑफ मास, सर्टन मास एम इज अटॅच टू अ स्ट्रिंग. आणि जी स्ट्रिंग आपण यूज करतो ती स्ट्रिंग कशी असते, मासलेस असते, ट्विस्टलेस असते आणि इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग असते. फॉर एक्झाम्पल, आता या ठिकाणी आपण हा रिजिड सपोर्ट घेतला, ठीक आहे. या रिजिड सपोर्टला या ठिकाणी इथं ही जी स्ट्रिंग आपण वापरतो, ही स्ट्रिंग कशी असते, मासलेस, कशी असते, मासलेस असते. अजून कशी असते, ट्विस्ट लेस असते आणि मासलेस, ट्विस्टलेस आणि इनएक्सटेन्सिबल असते. ही अशी स्ट्रिंग आपण या ठिकाणी यूज करतो, मासलेस, ट्विस्टलेस आणि इनएक्सटेन्सिबल. म्हणजे वेट कमी असतं, लेस खूपच कमी असतं, ट्विस्ट स्ट्रिंग मध्ये ट्विस्ट होत नाही, इनएक्सटेन्सिबल म्हणजे स्ट्रिंग एक्सटेंड होत नाही. आणि याला या ठिकाणी असं आहे, बॉब ऑफ मास एम फिक्स केलेलं असतं, अटॅच केलेलं असतं. आणि याला आपण ज्यावेळी आपण याला डिस्प्लेस करतो, डिस्प्लेस केल्यानंतर हा काय करतो, हा याचा मेन पोझिशन पासून काय होतो, टू अँड फ्रो या ठिकाणी जस्ट लाईक असा. ठीक आहे ना. दिस इज द सिंपल पेंडुलम. हे जे एक्झाम्पल आपण देऊ शकतो हे सिंपल पेंडुलम साठी, हे बघा, हे एक सिंपल पेंडुलमचं एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला देता येतं. ठीक आहे, हा झाला सिंपल पेंडुलम. मग कोनिकल पेंडुलम मध्ये काय चेंज होतं, तर कोनिकल पेंडुलम मध्ये काय केलं जातं, तर कोनिकल पेंडुलम इज अ पेंडुलम इन विच, या ठिकाणी सुद्धा आपण काय करतो, बॉबच अटॅच करतो. अ कोनिकल पेंडुलम इज अ पेंडुलम इन विच अ बॉब ऑफ मास एम इज फिक्स्ड टू अ रिजिड सपोर्ट विथ अ स्ट्रिंग. आणि ही जी स्ट्रिंग असते, ही स्ट्रिंग कशी असते, अगेन इट इज दी मासलेस, ट्विस्टलेस, इनएक्सटेन्सिबल. पण या ठिकाणी हा जो बॉब असतो ना, हा बॉब काय करतो, तर हा बॉब अशी हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये येतो. ज्यावेळेस आपण या बॉबला फिरवतो, मूव्ह करतो, डिस्प्लेस करतो. आता सिंपल पेंडुलम मध्ये पेंडुलम असा मूव्ह होतो, ठीक आहे. मग कोनिकल पेंडुलम मध्ये काय होतं, तर हा जो बॉब असतो ना, हा बॉब असा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होत असतो ना. दिस इज दी कोनिकल पेंडुलम. आणि ही जी स्ट्रिंग असते, ही स्ट्रिंग या पोझिशनला या ठिकाणी काय करते, एक सर्टन अँगल तयार करते. मग कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी काय करता येईल, कोनिकल पेंडुलम इज अ पेंडुलम इन विच बॉब डिस्क्राइब्स हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन अँड अ स्ट्रिंग डिस्क्राइब्स अ कोन. काय डेफिनेशन सांगितले, मी डेफिनेशन रिराईट करते. दोन्ही डेफिनेशन लिहिते मी, सिंपल पेंडुलमची पण लिहिते आणि कोनिकल पेंडुलमची पण लिहिते. आधी आपण सिंपल पेंडुलम बघूया. Simple pendulum, the pendulum in which a bob of mass m is fixed to a fixed rigid support through a massless, twistless and inextensible string. Now this is the simple pendulum. हे जे आहे, हा काय आहे, सिंपल पेंडुलम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे कोनिकल पेंडुलम. Now what is the conical pendulum?
Conical pendulum is the pendulum in which a bob of mass m is suspended to fixed rigid support through a massless, twistless and inextensible string in which बघा काय सांगितलं, it is the pendulum in which a bob of mass m is suspended to a fixed rigid support through a massless, twistless, inextensible string which gives horizontal किंवा म्हणा किंवा परफॉर्म म्हणा which performs horizontal circular motion and a string describes a cone. स्ट्रिंग काय करते, कोन डिस्क्राइब करते. ठीक आहे. आता हा जो आहे हा सिंपल पेंडुलम झाला. याला जर आपण डिस्प्लेस केला तर हा काय होणार आहे, टू अँड फ्रो मूव्ह होणार. हा झाला सिंपल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम मध्ये काय होतं, हा जो आहे हा कोनिकल पेंडुलम आहे. याच्यामध्ये हा बॉब जो आहे हा काय करतो, हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. ज्यावेळी आपण त्याला त्याचा पोझिशन पासून डिस्प्लेस करतो, या पोझिशन मध्ये आल्यानंतर इथं काय होतं, हा टुवर्ड्स द सेंटर ऑलवेज ट्राय टू मेंटेन इट्स ओरिजिनल पोझिशन. ही स्ट्रिंग जी आहे इथं काय तयार करते, कोन तयार करते. दिस इज द सिंपल पेंडुलम अँड दिस वन इज द कोनिकल पेंडुलम. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला सिंपल पेंडुलमचं इक्वेशन फाइंड आउट करायचं नाहीये. आपल्याला इथं फक्त काय बघायचं आहे, कोनिकल पेंडुलम बघायचं आहे. बट तुम्हाला दोन्ही गोष्टी समजाव्यात म्हणून मी दोघांच्याही डेफिनेशन दिलेलं आहे. दोघांच्याही डायग्राम या ठिकाणी डायग्राम रफली ड्रॉ केलेला आहे. सगळे कॉम्पोनंट नाही दाखवलेले. आलं लक्षात. परत एकदा आता रिअल मध्ये दाखवते बघ. हा सिंपल पेंडुलम आणि हा कोनिकल पेंडुलम. आलं लक्षात आलं. ठीक आहे. मग आता आपण काय करूयात, कोनिकल पेंडुलमचं इक्वेशन बघूया. टेक्स्ट बुक मध्ये आपण जर पाहिलं तर याचा दोन डायग्राम दिलेले आहेत. एक दिलेली आहे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आणि दुसरी दिलेली आहे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये. दोन्ही डायग्राम मध्ये काही म्हणजे इक्वेशन आपल्याला एकाच डायग्राम वरून काढायचं आहे. लिटल बिट चेंज आहे. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय, तर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये न्यूटन्स लॉज होल्ड केले जातात आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये न्यूटन्स लॉ होल्ड केले जात नाही. हा एवढा चेंज त्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्याचा इक्वेशन वरती एवढा काही इफेक्ट होत नाही. बघूयात आपण इक्वेशन. आता कोनिकल पेंडुलम मध्ये तुम्हाला पिरियडचं इक्वेशन, त्याच्यानंतर अँग्युलर व्हेलॉसिटीचं इक्वेशन, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन, असं 2-3 इक्वेशन्स आपण बघूया.
बघा हे दोन्ही डायग्राम इथे ड्रॉ करते. ही इनर्शियल फ्रेम मध्ये आहे, नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये काढत आपण आता. काही चेंज काहीच नाहीये, आहे तसाच डायग्राम आहे. फक्त इनर्शियल आणि नॉन इनर्शियल मध्ये एक चेंज होतो, तो म्हणजे इनर्शियल मध्ये न्यूटन्सचे लॉज ऑफ मोशन होल्ड केले जातात, गुड. आणि नॉन इनर्शियल मध्ये होल्ड केले जात नाही. बाकी नियरली सेम मोशन्स वगैरे एक्सप्लेन केलेलं आहे. सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स या ठिकाणी आपल्याला गरजेचा असतो. सेंट्रिफ्युगल फोर्स कसा असतो, ऑलवेज डिरेक्ट टुवर्ड्स द सेंटर. आणि सेंट्रिफ्युगल फोर्स कसा असतो, गोज अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. आता बघा डायग्राम आधी समजून घ्या. या ठिकाणी हा फिक्स रिजिड सपोर्ट आहे, ही स्ट्रिंग आहे. या स्ट्रिंगला बॉब अटॅच केलेला आहे आणि हा बॉब काय करतोय, असा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. ज्यावेळेस हा इथं बी या पोझिशनला येईल, डिस्प्लेस पोझिशनला येतो, त्यावेळेस या ठिकाणी आल्यानंतर त्याच्यावरती दोन फोर्सेस एक्झर्ट होतात. कुठल्या कुठल्या दोन फोर्सेस एक्झर्ट होतात, तर पहिला म्हणजे त्याचं स्वतःचं वेट, इट्स ओन वेट. हे वेट कसं असतं, ऍक्टिंग व्हर्टिकल इन दी डाऊनवर्ड डिरेक्शन. आणि दुसरं म्हणजे टेन्शन इन दी स्ट्रिंग, स्ट्रिंग मध्ये असलेलं टेन्शन. ज्यावेळेस आपण त्या बॉबला डिस्प्लेस करणार आहे त्याच्या मेन पोझिशन पासून, त्यावेळेस त्या ठिकाणी तो काय होणार आहे, तर तो त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे. आता इथं एक आणखीन इम्पॉर्टंट गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर स्ट्रिंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत नाही, बॉब हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. या स्ट्रिंगला जो बॉब अटॅच केलेला आहे ना, तो बॉब काय करतोय, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. स्ट्रिंग जी आहे ती स्ट्रिंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत नाही. ठीक आहे. मग ज्यावेळेस आपण बॉब डिस्प्लेस करतो, या पोझिशनला ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याच्यावरती दोन फोर्सेस एक्झर्ट होतात. एक म्हणजे त्याचं वेट mg आणि दुसरं म्हणजे स्ट्रिंग मधलं टेन्शन, जे आपण T0 ने रिप्रेझेंट केलेलं आहे. ठीक आहे. एल कॉस थिटा बॉब पेंडुलमची जी स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगची लेंथ आहे. आणि कोसाइन थिटा जो आहे, थिटा हा अँगल आहे, हा कोण जो डिस्क्राईब करतो तो घेतलेला आहे. कोसाइन अँगल तिथे एक्सप्लेन केलेला आहे, जो आपल्याला इक्वेशन मध्ये युज करता येईल, म्हणजे इक्वेशन मध्ये आपण युज करत नाही. जसा हा रिझॉल्ट झाला तसं लेंथही रिझॉल्ट झालेली दाखवलेली आहे, बट त्याचा इक्वेशन मध्ये कुठेही आपल्याला युज करायचा नाही. ठीक आहे. हे झालं सेकंड इक्वेशन. बघा सेकंड डायग्राम बघा, इनर्शियल मध्ये बघितलं. आता सेकंड नॉन इनर्शियल मध्ये बघा काय दाखवलेलं आहे. फिक्स रिजिड सपोर्ट, स्ट्रिंग, लेंथ एल, कोनिकल पेंडुलम, अँगल इथं थीटा दिसतोय, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय विथ सर्टन अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. ठीक आहे. आता या पोझिशन मध्ये आल्यानंतर परत दोन फोर्सेस एक्झर्ट होतात. एक म्हणजे त्याचं स्वतःचं वेट, ऍक्टिंग व्हर्टिकल इन द डाऊनवर्ड डिरेक्शन. आणि दुसरा म्हणजे T0, टेन्शन इन द स्ट्रिंग. हे टेन्शन जे आहे, हे टेन्शन काय झालेलं आहे, दोन कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व्ह झालेला आहे. एक जो आहे व्हर्टिकल कॉम्पोनंट T0 कॉस थिटा आणि दुसरा जो आहे तो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट T0 साइन थिटा. व्हर्टिकल कॉम्पोनंट T0 कॉस थिटा, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट T0 साइन थिटा. ठीक आहे. मग आता या सगळ्या गोष्टी, आता इथे mr ओमेगा स्क्वेअर हे जे आहे हे काय आहे, सेंट्रिपिटल फोर्स आहे. आता इथे फक्त हा डिरेक्ट आउटवर्ड झालेला आहे. आउटवर्डला जर डिरेक्ट घेतला, सेंट्रिफ्युगल फोर्स टुवर्ड्स द सेंटर, सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्सचे फॉर्म्युला सेम आहे. पण सेंट्रिफ्युगल फोर्स जो आहे तो कसा असतो, गोज अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. आणि सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला कसा असतो, टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. ठीक आहे. आता आपण बघूया. तर हा या ठिकाणी बघा, हे जे कॉम्पोनंट आहे त्या कॉम्पोनंटचा आपल्याला विचार करायचा आहे. आता इथं जर आपण पाहिलं तर या बॉबचं जे वेट आहे mg, हे कोणी बॅलन्स केलं, तर टेन्शनच्या या कॉम्पोनंटने बॅलन्स केलं. mg इज इक्वल्स टू T0 कॉस थिटा. मग आपल्याला पहिलं इक्वेशन काय लिहिता येईल, हिअर mg इज इक्वल्स टू T0 कॉस थिटा. याला आपण इक्वेशन 1 देऊयात. तर या ठिकाणी हे दोन फोर्सेस जर तुम्ही पाहिले, सेंट्रिपिटल टुवर्ड्स असतो, तो रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतो, हा प्रोव्हाइड करतो, म्हणजे T0 इज इक्वल्स टू साइन थिटा. ठीक आहे. हे दोन्हीही पाहिले तर हा कॉम्पोनंट जो आहे तो याने बॅलन्स केला, म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्सचा कॉम्पोनंट कोणी बॅलन्स केला, सेंट्रिपिटल फोर्सने बॅलन्स केला. आणि तो सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतो, तर हा प्रोव्हाइड करतो. त्यामुळे याच्यासाठी इक्वेशन आपल्याला काय लिहिता येईल, तर mr ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू T0 साइन थिटा. याला आपण इक्वेशन नंबर 2 घेऊ.
इथं कन्फ्युज होऊ नका. हा एम, आता याची डायरेक्शन जर तुम्ही पाहिली तर हा कुठल्या डिरेक्शनला आहे, आउटवर्डला आहे, गोज अवे फ्रॉम द सेंटर. ठीक आहे, त्यामुळे हा सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. आता इथं जर तुम्ही पाहिला तर हा टुवर्ड्स सेंटर आहे. मग टुवर्ड्स सेंटर कुठला फोर्स असतो, सेंट्रीपिटल फोर्स असतो. मग सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल फोर्स हे असे दोन वेगवेगळे तुम्हाला इथे मिळतात. मग हा रिक्वायर्ड सेंट्रीपिटल फोर्स कोणी प्रोव्हाइड केला, याने प्रोव्हाइड केला. T0 साइन थीटाने काय प्रोव्हाइड केला, सेंट्रीपिटल फोर्स. तो कोणी बॅलन्स केला, याने बॅलन्स केला. म्हणून इथे आपण काय लिहिलं, T0 साइन थीटा इज इक्वल्स टू mr ओमेगा स्क्वेअर. म्हणजे mr ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू T0 साइन थीटा. आता काय करायचंय, डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. काय मिळणार आहे मग, mr ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय mg इज इक्वल्स टू T0 साइन थीटा डिवायडेड बाय T0 कॉस थीटा. या m ला हा m कॅन्सल झाला, हे दोन्ही पलीकडे शिफ्ट करूया. ओमेगा स्क्वेअर काय मिळाला, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू, या T0 ला हा T0 कॅन्सल झाला, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू g साइन थीटा डिवायडेड बाय r कॉस थीटा. हे इक्वेशन तुम्हाला इथं मिळालं. ठीक आहे, आता इथं आपण काय करत, ओमेगाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत. ओमेगा इज इक्वल्स टू व्हॉट, ओमेगा इज इक्वल्स टू अंडर रूट g साइन थीटा डिवायडेड बाय r कॉस थीटा. आता काय करायचंय, फिगर वरून म्हणजेच डायग्राम वरून r ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग डायग्राम मधून r ची व्हॅल्यू फाइंड आउट करतच नाही. r काय आहे, g काय आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. r काय आहे, रेडियस ऑफ सर्कल, हॉरिझॉन्टल सर्कलची रेडियस r ने दाखवलेली आहे. मग ही r ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी डायग्राम मध्ये आपल्याला साइनचं रिलेशन वापरायचं. फ्रॉम फिगर व्हॉट इज द रिलेशन फॉर साइन थीटा. साइनचं रिलेशन काय असतं, अपोजिट साइड अपॉन हायपोथेनस. मग आता हा थीटा आहे, या थीटाच्या अपोजिट साइड ही आहे, हायपोथेनस हा आहे. ठीक आहे, म्हणजे ही काय झाली, लेंथ झाली. म्हणजे साइन थीटा साठी फॉर्म्युला काय मिळणार आहे, साइन थीटा इज इक्वल्स टू r डिवायडेड बाय l. साइन थीटा इज इक्वल्स टू r डिवायडेड बाय l. ट्रिग्नोमेट्री फंक्शन साइनसॉइडल रिलेशन काय असतं, अपोजिट साइड अपॉन हायपोथेनस. मग आता थीटाच्या अपोजिट साइड ही आहे, हा काय आहे, रेडियस ऑफ सर्कल आहे. अपोजिट साइड ही आहे आणि हा हायपोथेनस आहे. हायपोथेनस काय म्हणजे स्ट्रिंगची लेंथ आपल्याला विचारत घ्यावी लागेल. साइन थीटा इज इक्वल्स टू r डिवायडेड बाय l. याच्यावरून मग r ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल, r इज इक्वल्स टू l साइन थीटा. ही r ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची. मग ही r ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केल्यानंतर इक्वेशन कसं मिळणार आहे बघूयात आपण. डायग्राम रफ करते मी, म्हणजे मग आपल्याला व्यवस्थित इक्वेशन लिहिता येईल. आर ची व्हॅल्यू काय करायची, आर ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करूयात आपण. मग काय मिळणार आहे, ओमेगा इज इक्वल्स टू अंडर रूट g साइन थीटा डिवायडेड बाय आर ची व्हॅल्यू काय आहे, l साइन थीटा इंटू कॉस थीटा. या साइन थीटाला हा साइन थीटा कॅन्सल झाला, ओमेगा काय मिळाला, ओमेगा इज इक्वल्स टू g डिवायडेड बाय l कॉस थीटा. ठीक आहे, मग आता इथे जर आपण इक्वेशन बघितलं, हे ओमेगाचं इक्वेशन म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटीचं इक्वेशन आहे. ओमेगा इज इक्वल्स टू अंडर रूट g डिवायडेड बाय l कॉस थीटा. आपल्याला जर पिरियड फाइंड आउट करायचा असेल तर व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर पिरियड. पिरियडचा फॉर्म्युला काय आहे, t इज इक्वल्स टू 2 पाय बाय ओमेगा. ओमेगाची व्हॅल्यू जर इथं सबस्टिट्यूट केली तर टी साठी इक्वेशन काय मिळणार आहे, टी इज इक्वल्स टू 2 पाय डिवायडेड बाय ओमेगा आहे. त्यामुळे हा उलटून वरती जाणार, म्हणजेच l cos theta divided by g. Now this is the equation for periodic time of a conical pendulum. Conical pendulum चा periodic time बघा कशा कशावरती डिपेंड करतो. आता इथं एल आणि जी कॉन्स्टंट आहे, म्हणजे हा थीटा वरती डिपेंड करतो. म्हणजे किती अँगल या ठिकाणी आहे या अँगल वरती डिपेंड करतो. म्हणजे तसं पाहिलं तर तो लेंथ वरती डिपेंड करतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर रूट ऑफ लेंथ, इनवर्सली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर रूट ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि हा थीटा वरती पण डिपेंड करतो. जर थीटा 0 असेल तर मग फॉर्म्युला काय मिळणार आहे, टी इज इक्वल्स टू 2 पाय रूट एल अपॉन जी, बिकॉज कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते, 1 असते. ठीक आहे, मग हे पिरियडचं इक्वेशन मिळालं, टी इज इक्वल्स टू 2 पाय रूट एल कॉस थीटा डिवायडेड बाय जी. दिस इज द पिरियड ऑफ अ कोनिकल
पेंडुलम. जर आपल्याला फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची असेल तर आपण फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करू शकतो. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी? n इज इक्वल्स टू 1/t. फ्रिक्वेन्सी इज रेसिप्रोकल ऑफ पिरियोडिक टाइम. याचा रेसिप्रोकल म्हणजे व्हॅल्यू उलटून जाणार, म्हणजेच n इज इक्वल्स टू 1 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट मध्ये सॉरी √g डिवायडेड बाय l cos थीटा. ही झाली फ्रिक्वेन्सी. आलं लक्षात? इथं आपण काय केलं? अँग्युलर स्पीड फाइंड आउट केला. ओमेगा इज इक्वल्स टू √g डिवायडेड बाय l cos थीटा. इथं आपण काय फाइंड आउट केलं? पिरियोडिक टाइम फाइंड आउट केला. t इज इक्वल्स टू 2 √l cos थीटा डिवायडेड बाय g. आणि इथं आपण काय फाइंड आउट केलं? फ्रिक्वेन्सी फाइंड आउट केली. n इज इक्वल्स टू 1 डिवायडेड बाय 2 √g upon l cos theta. Now this is the equation of frequency of a conical pendulum. हे इक्वेशन सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातं, पिरियड फाइंड आउट करायला विचारलं जातं, तर त्यासाठी तुम्हाला हे पूर्ण इक्वेशन घेणं गरजेचं आहे. इन शॉर्ट परत रिपीट करते बघा. हा पार्ट जो आहे वेट कोणी बॅलन्स केला? या कॉम्पोनेंटने बॅलन्स केला, म्हणून mg इज इक्वल्स टू t0 cos थीटा. इक्वेशन 1. रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स कोणी प्रोव्हाइड केला? या कॉम्पोनेंटने प्रोव्हाइड केला, म्हणजे mr ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय? t0 sin थीटा. इक्वेशन 1. इक्वेशन 2. 2 ला 1 ने डिवाइड केलं, t0 ला t0 कॅन्सल झाला, m ला m कॅन्सल झाला. हे इक्वेशन मिळालं. त्याच्यानंतर इथले r आणि g आपण पलीकडे शिफ्ट केले. ओमेगाचा रूट घेतला, आपल्याला स्क्वेअर नको आहे म्हणून त्याचा रूट घेतला, म्हणून ही व्हॅल्यू रूट मध्ये घेतली. डायग्रामचा वापर केला, डायग्राम वरून साइन थीटाचं रिलेशन वापरला, ज्याच्यामुळे आपल्याला r ची व्हॅल्यू मिळाली. r ची व्हॅल्यू परत याच इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केली. हे इक्वेशन मिळालं. साइन थीटाला साइन थीटा कॅन्सल झाला. दिस इज द अँग्युलर व्हेलोसिटी ऑफ अ कोनिकल पेंडुलम. त्याच्यानंतर इथं आपण पिरियड फाइंड आउट केला. पिरियडचा फॉर्म्युला काय? t इज इक्वल्स टू 2 बाय ओमेगा. ओमेगाची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली. हे इक्वेशन मिळालं. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी काढली. फ्रिक्वेन्सी कशी असते? रेसिप्रोकल ऑफ पिरियोडिक टाइम असते, त्यामुळे n इज इक्वल्स टू याचा रेसिप्रोकल घेतला. आलं लक्षात? काही डाऊट असतील तर ऑब्व्हियसली तुम्ही माझ्या मोबाईलवरती माझ्या नंबरवरती मेसेज करा, पर्सनली मला विचारा. डाऊट्स असतील तर. होप सो समजलं असेल. अभ्यास करा. नेक्स्ट जो पार्ट आपण पाहणार आहोत खूप महत्वाचा पार्ट आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, जो बऱ्याचदा म्हणजे एक्झामला विचारला तर जातोच. हेही पार्ट तुम्हाला एक्झामला विचारलं जातं, पण नेक्स्ट पार्ट जो आहे तो अतिशय महत्वाचा पार्ट आहे, तर तो पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.